BA सेमिस्टर 1 मध्ये प्रवेशित राज्यशास्त्र या विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। त्या विषयाचा आपण सिलेबस जाणून घेत आहोत। पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयामध्ये आपल्याला अभ्यासक्रम आहे किंवा आपल्या पेपरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स, म्हणजेच राज्यशास्त्राचा परिचय। NAP नुसार सत्र पद्धती म्हणजेच प्रत्येक वर्षाला 2 सत्र असतात। त्यानुसार BA फर्स्ट इयरचं हे पहिलं सत्र आहे आणि या पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम म्हणजे इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स आणि त्यालाच मराठीमध्ये म्हणतात राज्यशास्त्राचा परिचय। आपल्या या अभ्यासक्रमामधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की राज्यशास्त्राचा एकूण परिचय काय आहे। तर या अंतर्गत आपल्याला एकूण 6 युनिट आहे। अभ्यासक्रम एकूण 100 मार्काचा, अंतर्गत गुण 40 आणि 60 मार्काचा लेखी पेपर। या लेखी पेपरचा आपण हा अभ्यासक्रम जाणून घेत आहोत। तर आपण हे संपूर्ण अभ्यासक्रम एकूण जो 6 युनिट मध्ये विभागलेला आहे ते एक युनिट आपण इथं समजून घेऊया। तर सर्वप्रथम पहिलं युनिट युनिट 1 आणि हे 1 म्हणजेच पहिल्या युनिट मध्ये आहे राज्यशास्त्र। राज्यशास्त्र आणि मग या राज्यशास्त्र या मुद्द्याखाली आपल्याला काय आहे अभ्यासाला, तर त्यामध्ये आहे या राज्यशास्त्राचा अर्थ। नंतर दुसरा मुद्दा आहे व्याख्या, तिसरा मुद्दा आहे स्वरूप आणि चौथा मुद्दा आहे व्याप्ती। अशा प्रकारे हे 4 मुद्दे आहेत। कशामध्ये? पहिल्या युनिटमध्ये राज्यशास्त्र आणि या राज्यशास्त्राच्या अंतर्गत त्याची व्याख्या, त्याचा अर्थ सर्वप्रथम, नंतर व्याख्या, नंतर स्वरूप आणि नंतर व्याप्ती। हे या संबंधीची सविस्तर माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा प्रत्यक्ष क्लासरूम मध्ये सुद्धा जाणून घेऊया। परंतु मग आपल्याला सर्व मुद्दे एकाच वेळी समजून घेण्याच्या दृष्टीने आपण बाजूला लिहून ठेवू की पहिल्या युनिटमध्ये काय आहे आपल्याला राज्यशास्त्र हे आहे। राज्यशास्त्र हा मुद्दा आहे। तर मग आता आपण दुसऱ्या युनिटकडे वळूया। आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये दुसरं युनिट आहे। आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दुसरं युनिट आहे राजकीय संकल्पना। राजकीय संकल्पना असं हे दुसरं युनिट आहे। मग हे राजकीय संकल्पना आपल्याला अभ्यासाला कोणत्या आहेत, तर त्यापैकी नंबर 1 आहे समाज। राजकीय संकल्पना म्हणजे पॉलिटिकल कन्सेप्ट आणि त्यामधला पहिला मुद्दा समाज, दुसरा मुद्दा राज्य आणि तिसरा मुद्दा आहे राष्ट्र आणि चौथा मुद्दा आहे या दोघांमधला फरक, म्हणजे राज्य आणि राष्ट्र यातील फरक, असा हा चौथा मुद्दा आहे। म्हणजे दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की राजकीय संकल्पना कोणत्या आहेत। ते आहेत समाज, राज्य, राष्ट्र आणि या दोघांमधला म्हणजे राज्य आणि राष्ट्र यामधला फरक। तर या ठिकाणी आपण पुन्हा लिहून ठेवू पुढे समजण्यासाठी आपल्याला, आणि ते म्हणजे मग राजकीय संकल्पना। राजकीय संकल्पना, राजकीय संकल्पना असं आहे। तर आता तिसरं युनिट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि तिसऱ्या युनिटचं टायटल काय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये
त्या संबंधीची काय माहिती आहे ते जाणून घेऊया. यामधूनच आपण हे युनिट नंबर 3 आणि तिसऱ्या युनिटमध्ये आहे मुद्दा आपला राजकीय मूल्य. राजकीय मूल्य. मग राजकीय मूल्य कोणते आहेत तर ते तुम्हाला माहित आहे, तुम्ही ऐकले असतील. पहिला आहे त्यामधला स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. दुसरा आहे समता. तिसरा आहे बंधुता. बंधुता. आणि चौथा मुद्दा आहे न्याय. हे काय आहेत? राजकीय मूल्य आहेत, आपल्या संविधानाचं आधारभूत तत्व आहे. हे उद्देश पत्रिकेमध्ये तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही म्हटलं असेल. तर हे तिसरं युनिट आणि मग याला नाव देऊ आपण राजकीय मूल्य असं आहे. तर हे तिसरं युनिट या ठिकाणी याचे आपण मुद्दे बघितले, लक्षात घेतले. आता पाहू आपण चौथं युनिट. युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 4चं टायटल आहे अधिकार. अधिकार. मग अधिकार या संकल्पनेमध्ये आपल्याला अभ्यासाला अधिकाराचे प्रकार आहेत. मग त्यामधला पहिला अधिकार नागरी. दुसरा राजकीय. म्हणजे काय ते अधिकाराचे प्रकार आहेत. पहिला अधिकार नागरी अधिकार, दुसरा राजकीय अधिकार आणि तिसरा अधिकार आहे सामाजिक अधिकार. सामाजिक. आणि चौथा आहे आर्थिक अधिकार. असे हे अधिकाराचे प्रकार आहेत. पण मग यामध्ये काय येते ते आपण पुढे डिटेल लक्षात घेऊया. तर आपलं चौथ्या युनिटचा मुद्दा आहे अधिकार. अधिकार अशा प्रकारचा मुद्दा आहे किंवा या अंतर्गत हे युनिट आपलं समाविष्ट होते. आता आपण केवळ मुद्दे जाणून घेत आहोत, म्हणजे अभ्यासक्रम जाणून घेत आहोत, हे तुम्हाला मी सांगत आहे. तर मग आता 5वं युनिट या अभ्यासक्रमातील आणि या 5व्या युनिटचं टायटल आहे किंवा 5व्या युनिटचा मुद्दा आहे लोकशाही. लोकशाही. याला डेमोक्रॅसी म्हणतात, हे तुम्हाला माहीत असेल. मग या संबंधी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय आहे तर या संबंधी लोकशाहीचा अर्थ, दुसरा मुद्दा लोकशाहीच्या व्याख्या आणि तिसरा मुद्दा म्हणजे अर्थ आहे, व्याख्या आहे आणि नंतर प्रकार आहे. लोकशाहीचे कोणते प्रकार आहेत आणि मग प्रकाराबरोबरच लोकशाहीचे कोणते वैशिष्ट्य असतात हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि हा अभ्यासक्रम केवळ BA फर्स्ट इयर सेमिस्टर 1च्या दृष्टीने याच्याकडे बघू नका तुम्ही. तर तुम्ही पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा देणारा, विभिन्न प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा सामना करणारा, हे योग्य पद्धतीने जर तुम्ही जाणून घेतल्या संकल्पना तर अनेक प्रश्नांचा उलगडा या माध्यमातून तुम्हाला होईल. म्हणून मग हे डिटेलमध्ये आपण नंतर बघणारच आहोत. तर हे आहे 5व्या युनिटचा मुद्दा. 5व्या युनिटचा मुद्दा आपण इथं लिहून ठेवू आणि तो आहे काय? लोकशाही. लोकशाही आहे. आणि 6वं युनिट आहे. मग 6वं युनिट आहे कल्याणकारी राज्य. कल्याणकारी राज्य. आता हे कल्याणकारी राज्य म्हणजे काय वगैरे त्या संबंधीचा उलगडा याच्यामध्ये होईल. तर यामधला पहिला मुद्दा कल्याणकारी राज्याचा अर्थ काय आहे, कल्याणकारी राज्याचा अर्थ, नंतर त्याची व्याख्या काय आहे, दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, मांडता येईल, दुसरा मुद्दा म्हणता येईल याला. आणि तिसरा मुद्दा आहे या कल्याणकारी राज्याचे प्रकार कोणते आहेत, कोणते प्रकार आहेत कल्याणकारी राज्याचे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर चौथा मुद्दा आहे हे कल्याणकारी राज्य कोणते काम करते, कोणते
कार्य करते असा सुद्धा एक मुद्दा आहे. तर 6वं युनिट आहे आपलं कल्याणकारी राज्य. तर इथं आपण लिहू किंवा नमूद करून ठेवू कल्याणकारी राज्य. दिसत असेल तुम्हाला, थोडं कमी दिसत असेल यामधून. तर पहा, आता मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगितला. एकूण 6 युनिटमध्ये आपल्या अभ्यासक्रमाचं टायटल आहे, म्हणजे आपला विषय आहे पॉलिटिकल सायन्स. आणि या पॉलिटिकल सायन्समध्ये आपल्याला पेपर काय आहे, तर राज्यशास्त्राचा परिचय असा आहे. परिचय या अंतर्गत मी तुम्हाला एकूण 6 युनिट सांगितले. मग 6 युनिटचे अगदी थोडक्यात मुद्दे काय आहेत, तर पहा, राज्यशास्त्र आहे, त्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. राजकीय संकल्पनेचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि नंतर राजकीय मूल्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे किंवा त्या संबंधी माहिती बघायची आहे. पुढे अधिकार या संकल्पनेचा अर्थ सुद्धा, म्हणजे माहिती सुद्धा, आणि त्याचे प्रकार जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीच्या विभिन्न विचारवंतांनी केलेल्या महत्वपूर्ण व्याख्या, त्याचा अर्थ, त्याचे प्रकार आणि वैशिष्ट्ये. आणि त्यानंतर आहे कल्याणकारी राज्य. हे मुद्दे आहेत. आणि हे मुद्दे सर्व आपल्या पुढच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने, आपला संपूर्ण विवेक जागृत करण्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. तर या 6 मुद्द्यावर आधारित आपले एकूण 6 युनिट आहेत. प्रत्येक युनिटला 10 गुण या पद्धतीने आपला अभ्यासक्रम राहील. हे संपूर्ण माहिती तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या संबंधीची माहिती तुम्ही लिहा. आणि हे सर्व मुद्दे तुम्ही गुगलवर सर्च करा, ChatGPT द्वारे पहा आणि त्या संबंधीची माहिती जाणून घ्या. अनेक लेखकांचे या संबंधीचे ग्रंथ सुद्धा उपलब्ध आहेत, ते तर तुम्ही वाचा. परंतु अगदी आपण जे मोबाईल वापरतो त्या माध्यमातून या माहितीचं संकलन करा, एवढं सूचित करतो. आणि आजच्या तासाला आपण केवळ सिलेबसचे मुद्दे लक्षात घेतले, एवढेच तुम्ही मुद्दे पुन्हा पुन्हा पहा, एवढं तुम्हाला सूचित करतो. आणि या ठिकाणी थांबतो. बाकी पुढच्या युनिटमध्ये.